वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचा परिणाम जर बघितलं, पाणी टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करण्याची वेळ येते. विशेषतः जर बघितलं तर वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी पाणी साठा मोठा मुबलक आहे. सध्या परिस्थितीत प्रत्येक भागात पाणी येत आहे. मात्र गिरिराज पार्क आणि विनायक नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे 15-15 दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे. या ठिकाणचे जे नागरिक असो, महिला असो, ह्या आक्रमक झाल्या आहेत. सध्या परिस्थितीत त्यांना 15-15 दिवस पाणी मिळत नसल्यामुळे महिला पूर्णतः आक्रमक झाल्या. आपल्यासोबत काही महिला आहेत. नेमकं काय परिस्थिती या परिसरातील आपण जाणून घेऊया. काय परिस्थिती तुमची पाण्यासाठी? सर विनायक नगर गिरिराज पार्क येथे पाण्याची व्यवस्था बिलकुलच नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा नळाची योजना नळ योजना इकडे सोडली जाते त्यावेळेस नेमकं काही ना काही गिरिराज पार्कच्या इकडच्या पाईपलाईन फुटली जाते किंवा केबल जळालेला असते. 15 दिवस तर वेगळीच गोष्ट आहे. 15 दिवसाच्या वरही पाणी आलं जात नाही. म्हणजे महिना कधी कधी आम्हाला पाण्याची टंचाई भासावी लागते. आणि त्यामुळं एक तर एखाद्या वेळेस आलेही नळ तर काय होते की बोरमध्ये सगळेजण पाणी टाकण्यासाठी मोटर लावतात आणि मोटर लावल्यामुळं काही जणांना पाणी येतं तर काही जणांना नाही येत. आणि हे लाईटचा प्रॉब्लेम तर होतोच, कारण की जळाल्यामुळं मग इकडे पाण्याची व्यवस्थाच होत नाही लवकर. खूप सारे प्रॉब्लेम्स या पाण्यामुळे होत आहे. आणि बाहेरचं टँकर जर बोलवलं तर ते पाणी बोरमध्ये टाकल्यानंतर उन्हाळ्यामुळं सगळं चाललं जाते दुसऱ्या साईडला. पण असा प्रॉब्लेम्स आम्हाला खूप वेळेस भासत आहे. किती दिवस झाले पाणी नाही इथं सध्या? 15 ते 20 दिवस झाले पाणीच नाही आहे बिलकुलच. आणि आम्हाला बाहेरून बोलवलेही पाणी टिकत नाही. हेच मोठी खूप प्रॉब्लेम्स आहे. काहीतरी व्यवस्था करावी अशी आमची आशा आहे. नक्कीच आपल्या स्वतःतून महिला आहेत. तर काय परिस्थिती सध्या? परिस्थिती अशी आहे की 15 दिवस नळ नाही आहेत. पाण्याची खूप टंचाई भागत आहे. तर विनायक नगरमध्ये कमीत कमी 5-6 दिवसांना नळ सोडा अशी अपेक्षा आहे आमची. नक्कीच आपल्या स्वतःतून महिला आहेत. काय म्हणतात का तुमचं नेमकंच काय परिस्थिती? सध्या पाणी नाही, काही नाही. मग खाजगी टँकरची काय परिस्थिती? टँकर बोलावते आम्ही. 8 दिवसांना निदानचे नळ आले पाहिजे, पण चांगले आले पाहिजे. तर आता 15-20 दिवस पण नळ येत नाही. 500 रुपये किंमत होती टँकरची, आता 1000 रुपये झाली. तर 8 दिवसाला आम्हाला 10 दिवसांनी टँकर बोलावंच लागते. पुन्हा आमचे ते नालीचा प्रॉब्लेम आहे. तर पुढं नाली बंद केली, ते बोरचा वास येते खूप पाण्याचा, म्हणून ते बोर चालू नाही. आमचं नळाचाच भरवसा आहे. नळ 15 दिवस येत नाहीत. 8 दिवसाला तरी यायला पाहिजे, पण चांगले यायला पाहिजे. नक्कीच आपल्या स्वतःतून महिला आहेत. काय परिस्थिती तुमच्या इथे परिसरात? 15-15 दिवस नळ येत नाही, तर आले तर स्वच्छ पाणी वगैरे येत नाही. तर 8 दिवसाला तरी नळ सोडावं पाहिजे. तुमच्या आता सध्या परिस्थिती पाण्याची काय आहे? पाणी आम्हाला टँकर घ्यावं लागते. टँकरचे काय रेट आहे सध्या? 1000 रुपये रेट आहेत टँकरचे. नक्कीच आपल्या स्वतःतून महिला आता ताई काय परिस्थिती सध्या परिस्थिती पाण्याची? खूपच जास्त बिकट एकदम. 8-10 दिवस झाले, म्हणजे एरवी तर 8-10 दिवस येतच नाही कधी, पण आता तर 15-20 दिवस झाले नळ नाही. आणि नळाचं टायमिंग पण नाही आहे. आणि कधी कमी कधी जास्त. बाकीचे कार्यक्रम कुठं काही जायचं यायचं असलं सगळं नळाच्या यानं अडून जाते. वाट पाहून पाहून ते कॅन्सल करायचं आणि घरी नळही येत नाही म्हटलं तर 8-8 दिवस 10-10 दिवस. आणि आता तर 15-20 दिवस झाले नाही नळ. आणि पाणी पण चांगलं नसते. गढूळ नक्कीच पाणी आता असते. इतक्यात ऑटोमध्ये भोंगे फिरवले ते ना. हां, ते म्हणजे नळाला समजा 5-6 दिवस झाले होते येऊन, तेव्हापासूनही ते 4-5 दिवसच सांगत आहे. 4-5 दिवसात म्हणजे 4-5 दिवस काम चालेल, 4-5 दिवस काम चालेल. तर अजूनही तेच सांगत आहे. परवा पण एक भोंगा येऊन गेला, आपला ॲटो येऊन गेला. ते ॲटोत तेच सांगत होते, अजूनही 4-5 दिवस लागेल म्हणून. मग आता पाण्याची व्यवस्था कशी तुमची? विकतचं घेऊन. विकतचंच प्यायच्या कॅना आणि टँकर. नक्कीच आपल्यासोबत इतर नागरिक बी नेते नागरिकांचे बी अनेक वेळा नगर परिषदेला जाऊन तक्रारी केल्या. नगर सेवकांना मी सांगितलं, मात्र त्यांची अजून मागणी पूर्ण झाली. काय आलं परिस्थिती आहे सध्या? सर नमस्कार सर. सर हे बघा सर, BJP गव्हर्नमेंट सध्याच सत्तेवर आहे. नागपूरमध्ये पण आहे, सगळीकडे आहे, महाराष्ट्रात पूर्ण सगळीकडे आहे. याच्या आधी नगर परिषद बरखास्त होती, त्याच्यामुळे काही बोलायला चान्स नव्हता. एक CEO फक्त तिथला जो प्रशासक होता तोच संपूर्ण नगर परिषदेचं काम पाहत होता. त्याच्यामुळे तक्रार करायला काही चान्स नव्हता. त्याचा मनमानी कारभार सुरू होता. आता BJP गव्हर्नमेंट सत्तेवर आहे. नागपूरलाही पूर्ण नागपूर महानगरपालिका 24 तास पाणी पुरवत आहे, 24 तास. पण वाशिमची अशी कंडिशन आहे, मी 20 वर्षापासून इथं राहत आहो सर. पाणी अजिबात मिळत नाही. पाण्याचं नियोजन नाही त्याचे इथे वाशिममध्ये. नगर परिषद, तिथले प्रशासकीय अधिकारी, तिथले महापौर यांच्याकडे पाण्याचं नियोजन अजिबात नाही. पाणी येत नाही सर, 15-15 दिवस पाणी येत नाही. ड्रेनेज लाईन नाही आहे. जे गडरचे जे गड्डे आहे की नाही, ते त्या बोरमध्ये पाणी झिरपत असल्याने ते बोरचं पाणी पिण्यालायक नाही आहे. 15-15 दिवस पाणी येत नाही, अशी परिस्थिती आहे सर. नगर परिषदला तुम्ही तक्रार केली का सर?
भेट घेतली सर, ते माझे मित्रच आहे सगळे नगर परिषदमध्ये, त्याच्यामुळे मी फोनवरही बोलतो, प्रत्यक्ष जातो, पण ते त्यांची मजबुरी सांगतात, सर असं आहे तसं आहे, सर आपण करू, हे करू, ते करू, काही करत नाही. केंद्र साहेब माझे मित्र आहे, आपले राहुल तुपसांडे साहेब माझे मित्र आहे, मी त्यांना फोनवर बोलतो, सगळं सांगतो, पण त्यांच्याकडे कसं आहे सर माहिती आहे का, याच्या आधी पाण्याचं नियोजन झालेलं नाही, त्याच्यामुळे आता सत्तेवर येताबरोबर लगेच काही जादूची कांडी फिरल्यासारखं होणार नाही, पण त्या दिशेने त्यांनी स्टेप उचलायला पाहिजे, पाण्याचं नियोजन करायला पाहिजे, पाणी वितरण प्रणाली राबवायला पाहिजे. ड्रेनेज नाही सर, ड्रेनेज नसल्यामुळे जे गटराचं संडाचे गड्डे आहे की नाही, त्या संडासचं पाणी त्या बोरमध्ये झिरपत आहे आणि ते बोरचंही पाणी पिण्यालायक नाही आहे. आम्ही काय करायचं अशा परिस्थितीत, तुम्ही सांगा. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे गिरिराज पार्क आणि विनायक नगरमधील काही नागरिक व महिला ह्या आक्रमक झालेल्या आहेत, जेणेकरून यांना पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ येते. मागील 15 दिवसापासून पाणी नसल्यामुळे या महिलांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः म्हणजे खाजगी टँकरद्वारे हे पाणी घेण्यात येत आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.